नमस्कार, मी डॉक्टर गौरी बाचल. आरोग्य प्रेरणा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत. उन्हाळा सुरू झाला की आपसुकच थंड पदार्थाकडे मन वळते. मग यामध्ये कोल्ड्रिंक्स असतील, आईस्क्रीम असतील, कुल्फी असेल, बरेच काही. पण हे जे पदार्थ असतात, हे घटक तुमच्या शरीराला अत्यंत त्रासदायक ठरू शकतात. मग याऐवजी घरातूनच आपण थंड पेय एखादं घेऊ शकतो का? तर होय. आज मी तुम्हाला 1 नाही, 2 नाही, तर तब्बल 8 थंड पेय सांगणार आहेत, की हे ज्यावेळेस तुम्ही घ्याल, तर हे एकदम नॅचरल तर आहेतच आणि तुमच्या शरीराला अत्यंत उपयोगी पडणारे आहेत. उन्हाळ्यामध्ये जे त्रास असतात ना, ते संपूर्णपणे कमी करण्यासाठी हे जे 8 तुम्हाला थंड पेय सांगत आहेत, ते जरूर घेत चला. जे 8 थंड पेय सांगत आहेत, त्याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे लिंबू सरबत. आता लिंबू हे व्हिटॅमिन सी असलेलं सगळ्यात मोठा सोर्स याच्यामध्ये आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती जर वाढवायची असेल, तर तुम्हाला लिंबू हे तुमच्या आहारामध्ये असले पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही सरबत करता, मग त्याच्यामध्ये तुम्ही मीठ घालता आणि मीठ घातल्यामुळे काय होते, तर सोडियमची मात्रा ही योग्य राहते. उन्हाळ्यामध्ये घाम येतो, घामावाटे आपलं सोडियम, आपल्या शरीरातले जे इलेक्ट्रोलाइट्स असतात, त्यांचं प्रमाण हे कमी होत असतं. मग अशा वेळेस तुम्ही जेव्हा लिंबू सरबत घेता, त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये सोडियमची मात्रा तसेच व्हिटॅमिन सीची मात्रा ही योग्य राहते. एकूणच रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी आणि मेटाबॉलिझम चांगलं होण्यासाठी लिंबू सरबत तुम्ही घेणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे कोकम सरबत. आता ज्यावेळेस तुम्ही कोकम सरबत घेता, अशा वेळेस तुमच्या शरीरात जे वाढलेलं पित्त असतं, तर ते या कोकममुळे कमी होत असते. तसेच शरीराला नैसर्गिक थंडावा देण्यासाठी कोकम हे अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे तुम्हाला दुसरं पेय हे कोकम सरबत घ्यायचं आहे. तिसरं पेय म्हणजे तुम्हाला कैरीचं पन्हे. आता आंबा हा सगळ्यांना खूप आवडतो. पण आंबा जास्त खाण्याऐवजी जर तुम्ही कैरीचं पन्हं घेतलं, तर ते अतिशय उत्तम. शरीरामध्ये वाढलेलं जे पित्त असेल किंवा जी उष्णता असेल, तर ती कमी करण्यासाठी हे कैरीचं पन्हं अतिशय उपयोगी आहे. याच्यामध्ये तुम्ही जर विलायची घातली तरीही चालेल, कारण विलायची सुद्धा थंड आहे. उन्हाळ्यामध्ये जितके आपल्याला थंड पदार्थ आहारात ठेवता येतील, इतके चांगले, की ज्यामुळे शरीरातली वाढलेली उष्णता ही निश्चितच कमी होत असते. आता यातलं चौथं जे पेय आहे ते नारळ पाणी. आता ज्यांच्या घरी नारळाची झाडं आहेत, त्यांना हे नारळ पाणी इझिली मिळू शकते. पण ज्यांच्याकडे नाही, त्यांनी सुद्धा आवर्जून हे नारळ पाणी पिणं महत्त्वाचं आहे. इतर वेळेस तुम्ही नारळ पाणी नाही घेतलं तर ठीक आहे, पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नारळ पाणी फार आवश्यक आहे. कारण नारळामध्ये असलेलं पोटॅशियम असेल, सोडियम असेल, त्यातले जे इम्युनिटी पॉवर आहे, हे अतिशय उत्कृष्ट आहे, की ज्यामुळे शरीरामध्ये पाण्याची मात्राही वाढली जाते. म्हणजे शरीर आपलं हायड्रेट राहतं आणि शरीर ज्यावेळेस तुमचं हायड्रेट राहील, अशा वेळेस जे उष्णतेचे विकार असतात ते होत नाहीत. यातला जो 5वं जे थंड पेय आहे ते म्हणजे ताक. आता तुम्ही म्हणाल, "मॅडम आम्ही दही तर आम्ही रोज घेत असतो." कारण उन्हाळा चालू झाला की दही हे जास्त आहारामध्ये येतं. पण दही हे तुम्ही दिवसात खाऊ शकता. रात्री खाल्लं तर ते त्रासदायक होतं, पचायला जड असतं. मग तुम्ही या ठिकाणी ताक घेत चला. ताक तुम्ही कधीही घेऊ शकता, कितीही प्रमाणात घेऊ शकता. आणि ताक करत असताना एक लक्षात घ्या, आपल्याला दही हे घरी लावलेलं असेल तर उत्तम. आणि ज्यावेळेस तुम्ही ताक तयार करत असता, अशा वेळेस त्यामध्ये 80% पाणी घ्या आणि 20च% फक्त दही घ्या. म्हणजे दह्याचं प्रमाण कमी ठेवायचं, पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि त्याच्यावर घुसळण्याची प्रक्रिया करायची. तो संस्कार करायचा. मग ते काय होतं, ते जे ताक असतं ते अमृतासमान होत असतं आणि हे जे ताक असतं हे अतिशय उत्कृष्ट असतं उन्हाळ्यामध्ये. इतर वेळेससुद्धा, पण उन्हाळ्यात त्याचं प्रमाण हे जास्त असणं महत्त्वाचं. जेणेकरून शरीरात वाढलेली उष्णता असेल, पित्त असेल किंवा शरीरामध्ये आगाग होत असतील, उन्हाळं लागलं असेल, लघवीला जळजळ होत असेल, जे उन्हामुळे जे त्रास होतात, तर ते कमी करण्यासाठी तुम्हाला ताक हे अतिशय उत्कृष्ट आहे. त्यानंतर वाळ्याचं पाणी. आता हा जो वाळा असतो, हा तुम्ही रात्री भिजू ठेवू शकता आणि सकाळी उठल्यानंतर त्याचं पाणी गाळून घेऊ शकता. तर या वाळ्यामुळे सुद्धा शरीरामध्ये आतून थंडावा मिळत असतो. उष्णतेचे विकार हे उद्भवत नाहीत. तसेच लघवीला जळजळ होणे, हे सुद्धा त्रास निश्चितच कमी होतात. पोटात जर आगाग पडत असेल, तर ते सुद्धा वाळ्याचं पाणी पिल्याने कमी होतात. आता हे सगळेजण घेऊ शकतात. कारण बऱ्याच वेळेला थंड पेय तयार करण्यासाठी त्यामध्ये साखर घालावी लागते. पण आता ज्यांना मधुमेह आहेत, की जे असे साखरयुक्त पेय घेऊ शकत नाही, तर त्यांनी काय करावं? तर त्यांनी
सातूचं पीठ जे असतं म्हणजे जे भाजलेला हरभरा असतो ना, त्यापासून त्याचं जे पीठ तयार होतं, तर त्याचा तुम्हाला सरबत हा करायचा आहे. आणि हा सरबत ज्यावेळेस तुम्ही घ्याल, त्यावेळेस तुमच्या शरीरात वाढलेली रक्तातली साखर, तसेच शरीरात वाढलेली उष्णता, उन्हाळी त्रास हे सगळे काही कमी होत असतात. आता हे जी बनवायची प्रक्रिया कशी असते तेही लक्षात घ्या. तर हे 1 ग्लास थंड पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 चमचे हे सातू पीठ किंवा सत्तू पीठ असे त्याला म्हणतात ते घालायचं. याच्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस, तसेच अर्धा चमचा जिरेपूड, तसेच काळे मीठ, चवीनुसार किंवा आवडीनुसार तुम्ही कांदा, तसेच पुदिना, हिरवी मिरची हे सुद्धा बारीक करून घालू शकता. आणि थंड हे तुम्हाला सत्तूचं पिठाचा जो सरबत आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. हे करून बघा. मधुमेह व्यक्तींना हे अतिशय लाभदायक आहे. आता यामधील शेवटचं 8वं जे थंड पेय आहे, ते म्हणजे तुम्हाला आंबील हे घ्यायचं आहे. आता आंबील ही 2 प्रकारची होत असते. नाचणीची आंबील सुद्धा असते आणि ज्वारीच्या पिठापासून सुद्धा आंबील तयार करतात. दोन्ही आंबील शरीराला अतिशय उत्कृष्ट आहेत. ज्यावेळेस तुम्ही नाचणीची आंबील घेता, अशा वेळेस त्याला थोडीशी प्रोसिजर असते, पण ती जर तुम्ही व्यवस्थित केली तर तीही आंबील अतिशय उत्कृष्ट आहे, कारण त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे जास्त आहे. तसेच ती नैसर्गिक थंड शरीराला करणारी आहे. सोबतच ज्वारीचं जे आंबील असतं ते सुद्धा खूप छान आहे. शरीराला अत्यंत उपयुक्त आहे. ज्वारीसुद्धा थंड आहे आणि हे दोन्ही आंबील जर तुम्ही आठवड्यातून एक 2 ते 3 वेळा घेतलं, तर तुम्हाला उन्हाळी कोणतेही त्रास जे असतात ते होणार नाहीत. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 8 प्रकारचे आपण थंड पेय पाहिलेले आहेत. तुम्ही कोणतेही यामधील थंड पेय हे घेऊ शकता. सगळे जरी घेतले तरी सुद्धा चालेल, काहीही त्रास होणार नाही. जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या या आरोग्य प्रेरणा यूट्यूब चॅनलला व्हिजिट केलं असेल, तर नक्की या आरोग्य प्रेरणा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच येईल. पुन्हा भेटूया असाच एक नवीन उपयुक्त माहितीचा व्हिडिओ घेऊन.